नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतरत्न मालिकेतील 8व्या पुष्पात सामाजिक क्षेत्रातील भारतरत्न पुरस्काराचे मानकरी थोर भारतीय रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। चला तर मग, महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतातील सामाजिक सुधारणांचे अग्रदूत होते। त्यांनी स्त्री शिक्षण, विधवा विवाह आणि सामाजिक समता यासाठी आयुष्य वेचले। त्यांना 1958 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी झाला। गरिबीमुळे मोठ्या संघर्षात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले। पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून गणित विषयात पदवी घेतली। त्यांनी 1896 साली हिंदू महिला विद्यालय सुरू केले, जे पुढे SNDT महिला विद्यापीठ 1916 च्या रूपात विकसित झाले। हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ होते। त्यांनी 1893 साली एक विधवा श्री अंकिताबाईशी विवाह केला। समाजाच्या टीकेला न जुमानता विधवा विवाहाचा आदर्श घालून दिला। विधवांना शिक्षण आणि आत्मनिर्भरता मिळावी यासाठी त्यांनी विधवा आश्रम स्थापन केला। त्यांनी समता संघ स्थापन करून जाती व्यवस्थेविरोधात लढा दिला। त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी जागृती निर्माण झाली। अण्णांना 1958 मध्ये भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झाला। त्यांच्या कार्यामुळे आज भारतात महिला शिक्षण, विधवांचे पुनर्वसन आणि सामाजिक समतेची चळवळ अधिक मजबूत झाली आहे। ते खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि समाज सुधारक होते। त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे आणि समाजासाठी दिशा दाखवणारे आहे। अशा थोर भारतरत्नास अनेकानेक त्रिवार मानाचा मुद्रा। जय हिंद।